1991 मध्ये लिबरलायझेशन सुरू केलं मनमोहन सिंग यांनी आणि तेव्हापासून 2014 पर्यंत $370 बिलियन ची फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट भारतात आली. 2014 नंतर मात्र याच्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आणि मागच्या फक्त 10 वर्षात $690 बिलियन ची इन्व्हेस्टमेंट भारतामध्ये जगाने केलेली आहे. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटचा उच्चांक आपण गाठलेला आहे आणि सगळ्यात जास्त फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट सध्या भारतामध्ये येते जगभरातनं. कारण बाकीच्या लोकांना कमवण्याची संधी भारतात दिसते, ही संधी तुम्हाला दिसते की नाही हा तुमचा प्रश्न आहे. मी गेल्या 19 वर्षापासून माझी गुंतवणूक करतोय. माझा सुवर्णकाळ मी स्वतःच्या हाताने घडवतोय. तुमचा सुवर्णकाळ तुम्ही तुमच्या हाताने घडवा आणि माझ्याबरोबर आजच गुंतवणूक सुरू करा. तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांसाठी सगळ्यात इझी साधन काय असेल तर इक्विटी म्युच्युअल फंड्स. सेफ आहेत, शुअर आहेत आणि आपल्याकडे गेल्या 60 वर्षाचा इतिहास आहे. कोणाचेही पैसे बुडालेले नाहीत. 3 रेग्युलेटर्स आहेत आणि त्यामुळे ही सोपी आणि सामान्य माणसाला समजेल अशी गुंतवणूक मी तरी करतोय. तुम्ही देखील करू शकता. माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा आणि आजच तुमची गुंतवणूक सुरू करा. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर शुअरली सब्जेक्ट टू रिस्क, but that risk can be managed and I know how to manage that risk. So start your journey today.